नमस्कार, शुभ सकाळ. तर या नाश्ता करायला. तर आज रविवार असल्यामुळे आजी घरी काल गेलं तर इथून कामाला. आज सुट्टी आहे तर चाललंय पोहे खायचं. चहा मगाशीच पिलो आणि भाऊ पण गेला कामाला. वहिनीने डबाही करून दिला त्याला. तर का चहा झाला नाश्ता करतो. या नाश्ता करा म्हणा. नाश्ता करा बोलो. नाश्ता करायला नाही तर बरे उपाशी बसतात. उपाशी नाही बसत, नाश्ता करतेत ते. तर चला आता नाश्ता करून जायचं खालच्या घरी. तर या नाश्ता करायला. तर वहिनींनी बनवलंय खेंगट भाकरी. आज काल बनवलं होतं मास. कस काय खेंगट खेंगट बनवले सकाळ सकाळ. इथं भाकरी बनवल्यात. इकडे नाही दिसतंय की चाललंय किचन आवरायचं त्यांचा. काय म्हणती इकडं आमची परू काय म्हणती बा. इकडं मावशी या खेंगट भाकरी खायला मला. खेंगट भाकरी खायला या. गाव आहे दिसलं टोपलं बी दिसतंय. इकडं अंधार ही खिडकीमुळे व्यवस्थित दिसत नाही. का भाकरी बी बनवल्यात इथं तिळाच्या केल्या. तर बघा तीळ लावून भाकरी बनवल्यात. ती ज्वारीची भाकरी. आमचा भाऊ बाजरी खात नाही ना. तर त्यांचं वहिनींचा पण चॅनेल त्यांनी खेंगटाचा व्हिडिओ काढला असेल. काढला का वहिनी? काढलाय का? हा तो पण बघा. तर या जेवायला तर जेवाय बसतो. वहिनी चाललंय ताट करायचं. लय गार आहे का काकडी फ्रीज मधली? भाची या वहिनी चालले ताट करायचं. एक थोडे थोडे द्या. पोहे बी खाल्ले थोडे. काल होता माशाचा बेत. आता संध्याकाळी आमचा आज हळदी कुंकू करायचा कार्यक्रम ठरलाय. त्या दिवशी आम्हाला सुतक होतं त्याच्यामुळे का ओसायला पण नव्हती गेली. तर मग हा आणेल ना आता दौंडला बघू. आता थोडं थोडं व्यवसायचं पण आणावं लागेल. त्याने द्यायचं नाही ते दुपारी खाईन. बस बस लागल्यावर घेतात. मस्त तीळ लावलेल्या भाकरी पण बनवल्यात. दाजी जेवायला चालले. आता या जेवायला चाललोय दौंडला. तर माझा हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा आहे. दाजी टाकतात पेट्रोल. आम्हाला लावले हळदी कुंकाचं सामान हे आणायला. म्हणजे वाण हे घेऊन यायचं. आता काय काय लागतंय तेवढं घेऊन यायचं. येताना परत घरी यायचं. घरचं व्यवस्थित सगळं जिथल्या तिथं करून देव पुजून देवाला बसून करून मग घरी इकडं जाणार माहेराला. मग तिथं हळदी कुंकू करायचं आपल्याला. तर चला चाललोय आता दौंडला. बाळाला घ्यायच्यात कपडे चिंटूला. बारक्या भावाच्या मुलं त्या दिवशी घ्यायची होती. पण आमच्या म्हणली तुझ्या हिशोबाने आण. मी तिला म्हणलं होतं तुला पैसे देते आण. वाण घ्यायला आलोय. तर वाण घ्यायचं चाललंय. भरपूर आहे वाण. काय आता घ्यायचं चाललंय. बघायचं काय काय चांगलं वाटतंय ते. बरेच बायका आहेत. 15-16 बायका झाल्यात. बघू आता कोणतं चांगलं वाटतंय. बाहेर काही चॉईस नाही झाले. थोडे मोठे आणले त्यांनी. कोणचे आवडतात. चला घरी आले. घरचं सगळं आवरलं. तर आता इथं वौसा पण बनवून घेतलाय मी. वौसा तयार केलाय. आता देव हे पुंजून घेते. देव पण धुवून घेतलं. तर आता हळदी कुंकू परत आणलं. आता देवाला ओसून घेते. म्हणजे मला तिकडं जायला. हे असं लावलं काय? हा चला आलो मग अशीच घर ना. घरचं आवरलं सगळं. व्यवसायी ओसून घेतलं घरात देवाला ह्याला. इथं आले. इथलं आवरलं का इथं डेकोरेशन करायचं आपल्याला हळदी कुंकाचं. मग चाललंय तर आवरायचं. भाचीने जरा हेअरस्टाईल बनवली. ही भाची इथं थांबली. दाखव तिकडे दा दाजीकडे बघ. चला माझं घेते आवरून. साडी ही घालते. मेकअपचं काढले सगळं सामान. मेकअप करायला थोडाफार. चला गोल करते ना त्याला.
की चुडा घालायचाय. मी त्या दिवशीच आणलं होतं संक्रांतीला, पण घातला नव्हता. जायच्या टाइमला म्हणत होतं घालीन, पण तसंच झाल्यामुळे मग नाही घातलं. तर आता घालते, त्याला गरम करते आणि घालते. चला झाले तयार. मी आता तिकडे तयारी केली हळदी कुंकाचं सगळं. तर कशी वाटते साडी? ही साडी संक्रांतीला घेतली होती मी, पण घातलीच नव्हती. कशी वाटते? काळी घेतली होती. पाठीमागच्या कॅमेऱ्याला दाखवते. डेकोरेशन केले आणि थोडं बायकांना खाऊ वाटप करायला म्हणजे सार्वजनिक केलंय. आमचं काय असं घरात नाही. जेवढ्या महिला आहेत नाही ते सार्वजनिक केले सगळ्यांच्यात. सगळ्यांनी पैसे जमा करून आणलेले. हे डेकोरेशन हे कसं वाटतंय बघा. आणखीन येतात चाललंय फोटोही काढायचं. सगळेजण येत आम्ही. आणखीन बायका येतात. सगळ्या जणांच्यात केले सार्वजनिक आहे हळदी कुंकू. ह्या वेळेस माहेरात केलंय. गेल्या वेळेस आमच्या तिकडे केलं. तर कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि हा वाण आणलेला आहे का. मोठे कटोरे आहेत. 18 कटोरे आहेत. वाण कसं वाटतंय? ते ह्याचं राहिलं वावशाचं सामान राहिलं ना आणायचं.
किचन टेबलावर टावेल टाकून संक्रांतीत हळदी कुकाचा करते तू वाट. संक्रांतीत हळदी कुकाचा करते तू वाट. आकाश मिळून मिळाला मला सौभाग्याचा मान. सोन्याच्या अंकीला अशोक चक्राची खून. अक्षरावांचं नाव घेते शिंद्यांची सून. मामी या घेतलं चांदीच्या सोन्याची चैन. विशालचं नाव घेते आम्हीची. कोण राहिले मामी झालं झालं ओके नाव कमळावर बसते लक्ष्मी, मोरावरती सरस्वती. किरण रावांचं नाव घ्यायला मी किती भाग्यवती. महेंद्ररावांच्या नावाने कुंकुले ते पोरं. प्रेमाच्या चौकात किती फिरा सारखा सापडणार नाही हिरा. नागेशरावांच्या नावाने भरला हाती सौभाग्याचा चुडा. बसलोय तू जेवायला लागली काय. आपल्याला